कुंडली गबरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमत् सद्गुरु कुंडा महाराज की जय। श्रीमत् सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमत् सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्ध सिंहासन पीठ अखंडानंद रूपाय सविज्ञान प्रदायिने भवद्भांत दिनेशाय कुंडाख्य गुरवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं। विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यान्धकारव्रजा शब्दब्रह्मसमुद्रमन्दरगिरि सिद्धान्तपद्भ्यव्रतः ब्राह्मी नरकनरकना वंशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजयते श्रीमान् प्रभुशङ्करः। गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं नैष्कर्म्यसिद्धिर्भाषायां प्रपञ्चः क्रियते विना। रामकृष्ण हरी महाराज। श्रावितो वेत्ति वाक्यार्थं न चेत् तत्त्वमसीत्यतः त्वं पदार्थानभिज्ञत्वात् अतस्तत् प्रक्रियोच्यते। कृत्स्नानात्मनिवृत्त्यौ च कश्चिदाप्नोति निर्वृतिं श्रुतवाक्यस्मृतेश्चान्यः स्मार्यते च वचोपरः। अध्याय दुसरा श्लोक क्रमांक 1 आणि 2। प्रत्यक्ष ज्ञानाच्या स्वरूपाचा आपण विचार करीत आहोत। आत्मप्रमा यथार्थ स्वरूपाची, प्रमा स्वरूपाची आणि प्रत्यक्ष स्वरूपाची असली पाहिजे असा काही सिद्धांत असल्यामुळे वा प्रत्यक्षतेचा तो महिमा असल्यामुळे वा परोक्ष ज्ञान आणि सामान्य ज्ञान या दोघांच्याही प्राप्तीमध्ये समूल दुःखोच्छेद, समूल अविद्योच्छेद असा होत नाही असा अनुभव असल्यामुळे राहता राहिला जो प्रकार आहे पारिशेष न्यायाप्रमाणे एक प्रत्यक्ष ज्ञानाचा अनुभव घेणं ही गोष्ट मात्र शिल्लक राहते वा ते प्रत्यक्ष ज्ञान मात्र अविद्योच्छेदक असं सिद्ध होतं। त्यामुळे प्रत्यक्ष ज्ञानाचा विचार या आत्मप्रमेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा असा शास्त्रकारांनी आपल्यासमोर सांगितलेला आहे वा मांडलेला आहे। प्रत्यक्ष ज्ञानाची असलेली ही सगळी जे वर्णन आपण करतोय हे जे त्याचं कथन आहे हे करीत असताना प्रत्यक्ष ज्ञान हे माझ्याशी संबंधित असलं पाहिजे असा आपण विचार केला। माझ्याशी संबंधित असलं पाहिजे असं म्हणत असताना ज्ञात्याशी संबंधित म्हणता की प्रमात्याशी संबंधित म्हणता या गोष्टीचा विचार करीत असताना मात्र तिथे सांगितलं गेलं की ज्ञात्याशी संबंधी असलेलं असं प्रत्यक्ष ज्ञान कोणत्याही पद्धतीमध्ये अविद्येचा उच्छेद करणारं असतं असा अनुभव मात्र कोणत्याही व्यक्तीला आलेला नाही असा विचार करा। मी सुखी आहे असं चिंतन करीत असताना जो सुखाचा अनुभव आहे तो सुखाचा अनुभव ब्रह्मानंदाचा अनुभव नाही काय? ब्रह्मानंदाचा आंशिक अनुभव सुखरूपात घेता की घेत नाही? सुखरूपात ब्रह्मानंदाचाच आंशिक अनुभव घेता, किंबहुना विषयापासून सुख प्राप्त होते या गोष्टीचं चिंतन करीत असताना सुद्धा विषयप्राप्तीच्या उपरांत एका क्षणामध्ये निर्माण होणारी जी आंतरवृत्ती आहे आणि त्या आंतर असलेल्या क्षणात असलेल्या त्या वृत्तीचा विषय जो विषय प्राप्त झाल्यानंतर स्थिर झालेल्या त्या अंतर्मुख असलेल्या वृत्तीला जे आत्म्याचं दर्शन होतं वा भान होतं, त्या आनंदाचं जे भान होतं त्या आनंदाच्या भानातून हा सुखाचा त्याला अनुभव येतो असं आपल्याला म्हणावं लागतं। म्हणजेच या सुखाचा अनुभव घेणारा जो कोणी ज्ञाता आहे त्या ज्ञात्याचा विचार केला असता ब्रह्मानंदाचा आंशिक अनुभव घेणारा जरी तो असला तरी त्याला समूल अविद्या निघून गेलेली आहे,
समूल दुःख निवृत्त झालेला आहे असा अनुभव येतो काय, या गोष्टीचा विचार करा. ज्या ज्या सुखाचा अनुभव येतो त्या त्या प्रत्येक व्यक्तीला दुःखाचा अनुभव कदापि आला नाही पाहिजेत असा विचार आपल्याला करता येईल. जेव्हा ज्ञात्याशी संबंधित असलेलं प्रत्यक्ष ज्ञान जर आत्मप्रमेसाठी तुल्यबळ प्रबल आणि समर्थ असं ठरलं असतं तर, परंतु त्याचा कोणत्याही पद्धतीचा अनुभव व्यवहारात एकाही व्यक्तीला येत नाही वा तसा अनुभवच कोणताही परमार्थात वा व्यवहारात कथन केलेला नाही. मी सुखी आहे असं म्हटलं असता अविद्या निघून गेली, हा ज्ञानी आहे अशा पद्धतीने कोणताही विचार आपल्या समोर मांडलेला नाही. किंबहुना उलटा विचार करा, ज्ञानी आहे असं म्हणणाराच अज्ञानी जर ठरत असेल तर मी सुखी आहे असं म्हणणारा ज्ञानी आहे असं म्हणणं वा त्याच्याकडे हा ज्ञानी आहे ज्ञानाचं लक्षण घेऊन जाणं ही गोष्ट मात्र कोणत्याही पद्धतीत योग्य होत नाही. त्यामुळे मी सुखी आहे अशा पद्धतीचं असलेलं यथार्थ परंतु प्रत्यक्ष ज्ञान ज्ञात्याशी संबंधित असल्या कारणानं आणि प्रमाणजन्य नसल्यामुळे कोणत्याही पद्धतीमध्ये असलं प्रत्यक्ष ज्ञान आत्मप्रमेसाठी म्हणून काही उपयोगाचं नाही असं आपल्याला चिंतन करता येतं. जरी आत्मप्रमेसाठी त्याची उपलब्धी वा उपयुक्तता नसली तरीही त्या प्रत्यक्ष ज्ञानाचा स्वीकार प्रत्यक्ष ज्ञानाच्या लक्षणात करायचा का करायचा नाही, करावा लागतो. का करावा लागतो? यथार्थ आहे म्हणून करता का? यथार्थतेचा विचार इथे न करता प्रत्यक्ष ज्ञानाच्या हेतुतेची सिद्धी तिथे होते ना, म्हणून त्याचा स्वीकार आपल्याला करावा लागतो. यथार्थतेचा स्वीकार प्रत्यक्ष ज्ञानामध्ये होईलच असं नाही. स्मृती ज्ञान यथार्थ स्वरूपाचं आहे पण प्रत्यक्ष ज्ञानामध्ये त्याचा स्वीकार मात्र आपल्याला करता येत नाही असा काही विचार असल्यामुळे प्रत्यक्ष ज्ञानाच्या असलेल्या या लक्षणात यथार्थतेवरून यथार्थत्वाच्या सिद्धीवरून कोणत्याही असलेल्या ज्ञानाचा विचार प्रत्यक्ष ज्ञानामध्ये करता येणार नाही. परोक्ष स्वरूपाचं असलेलं ज्ञान हे सुद्धा यथार्थ स्वरूपाचंच असतं. यथार्थ आहे म्हणून प्रत्यक्ष आहे असा सिद्धांत कोणत्याही पद्धतीत मान्य करता येत नाही वा तो जुळत नाही. व्यवहाराला विरुद्ध अनुभवाला विरुद्ध अशा पद्धतीचा हा सगळा कथनाचा प्रकार असल्यामुळे या सगळ्या असलेल्या गोष्टींचा विचार केला तर यथार्थता आहे म्हणून प्रत्यक्षता आहे असा विचार करता येणार नाही. जिथे जिथे प्रत्यक्ष ज्ञानाच्या हेतूची सिद्धता आहे तिथे तिथे त्या त्या असलेल्या ज्ञानाचा स्वीकार प्रत्यक्ष ज्ञानामध्ये तुम्ही करू शकता असा विचार आपल्याला करता येतो. मी सुखी आहे हा विचार करीत असताना प्रत्यक्षता त्याच्या ठिकाणी संभवते कारण अंतःकरणाची वृत्ती ही सुखाकार झाली असल्यामुळे त्या सुखाकार झालेल्या वृत्तीचा विचार केला असता तर अंतःकरणावच्छिन्न चैतन्य आणि जो विषय सुख आणि त्याचं ज्ञान हा जो ज्ञानाचा विषय जे सुख आहे ते सुख आणि तद अवच्छिन्न असलेलं चैतन्य यांची अभेद स्थिती प्राप्त होते. आतल्या आत सिद्ध होते म्हणजे हेतुता सिद्ध होते, हेतू सिद्ध होतोय. त्यामुळे आम्हाला म्हणावं लागतं इथला हेतू हा शब्द कारणवाची आहे ही गोष्ट लक्षात घ्या. नाहीतर अनुमानाचा विचार जर डोक्यात चालू असेल तर इथला हेतू हा शब्द लिंगाच्या दृष्टीने ज्ञान करून देईल आणि लिंग साध्याचं परोक्ष ज्ञान करून देतं. त्यामुळे प्रत्यक्ष ज्ञानाचा विचार इथे होणार नाही. कारणता काय अनुमानात असलेला हेतू हा कार्यवाची आणि इथला हेतू हा शब्द हा कारणवाची असा विचार करा. म्हणजे हे कारण आहे. जिथे जिथे कारणाची सिद्धी होते तिथे तिथे म्हणजे जिथे कारणाची उपस्थिती आहे आणि ती उपस्थिती जशी सिद्ध होते
उपस्थिती असणं प्रकार निराळा, सिद्ध होणं प्रकार निराळा. हा सिद्धी जिथे जिथे कारणाची होतीये तिथे तिथे मात्र कार्य निष्पत्ती निश्चित आहे असा आपल्याला विचार करता येतो. मग या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष ज्ञानाच्या कारणतेची सिद्धी होते, म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाची कारणता कार्य उत्पन्न करण्यासाठी म्हणून सिद्ध अशा पद्धतीची होते. त्यावेळी कार्य उत्पन्न झाल्याविना राहणार नाही. म्हणून ते जे कार्य आहे त्या कार्याचा विचार केला असता प्रत्यक्ष ज्ञान अशा स्वरूपाने तिथलं ते फल आपल्याला मिळतं. म्हणजे अभेद स्थिती ही या पद्धतीत विषय आणि जी अंतःकरण वृत्ती म्हणजे ज्ञानाचं साधन आणि ज्ञानाचा विषय यांची अभेद स्थिती हे मात्र प्रत्यक्ष ज्ञानाचं कारण होतं व प्रत्यक्ष ज्ञान हे फल देण्यासाठी म्हणून अशा पद्धतीची अभेद स्थिती असणं गरजेचं आहे असा आपल्याला विचार करता येतो. अंतःकरण आणि त्याचा धर्म सुख दुःख यांचा विचार केला असता ते तिथेच राहतात. धर्म धर्मी आहेत, समवायी आहेत नैयायिकांच्या परिभाषेत, आणि सिद्धांती परिभाषेमध्ये तादात्म्य संबंधी आहेत असा आपल्याला विचार करता येतो. वा इथे सुद्धा विचार करीत असताना धर्म आणि धर्मी असाच पारिभाषिक शब्द व्यवहार केला असल्यामुळे, परंतु संबंधाचा विचार मात्र दोन्ही असलेल्या वेगवेगळ्या तत्वदृष्टीने व वेगवेगळ्या असलेल्या मत भिन्नतेमुळे वेगवेगळ्या पद्धतीचा संबंध मानला गेला असला तरी सुद्धा धर्म आणि धर्मी असे ते असल्यामुळे धर्म धर्मीला सोडून राहणार नाही आणि धर्मी धर्मानेच युक्त असतो असा आपल्याला विचार करता येतो. त्यामुळे अंतःकरणाचे जे धर्म आहेत सुख दुःख, दुःख सापेक्ष असलेल्या सुखाचा विचार अंतःकरणाच्या धर्माच्या दृष्टीने इथे केलेला आहे. जे क्षणिक आहे अशा असलेल्या सुखाच्या दृष्टीने हा विचार आणि दुःख सापेक्षतेने असलेल्या सापेक्षिक सुखाचा विचार मात्र या ठिकाणी केला गेला असल्यामुळे त्या सुखाच्या असलेल्या ज्ञानाचा विचार करताना अंतःकरण सुखाकार होतं म्हणून मला सुखाचं ज्ञान होतं असा विचार असल्यामुळे ती अंतःकरणाची झालेली सुखाकार वृत्ती आणि अंतःकरण म्हणजे विषय, ज्ञानाचा विषय आणि ज्ञानाचं साधन यांची अभेद स्थिती आतल्या आत होत असल्यामुळे प्रत्यक्ष ज्ञानाची हेतुता जी सिद्ध होते, कारणता जी निष्पन्न होते, ती कारणता ती हेतुता ते साधन त्या साध्यापर्यंत म्हणजे फलाच्या दृष्टीने प्राप्ती करून देतं. आणि फलाच्या दृष्टीने प्राप्ती करून देतं म्हणजेच ज्ञानाचा जो विषय त्या विषयाचं होणारं जे ज्ञान आहे त्या होणाऱ्या ज्ञानाच्या स्वरूपाच्या संबंधाने जी निर्णीत अवस्था आहे त्या निर्णीत असलेल्या अवस्थेचा विचार म्हणजे प्राप्त होणारं जे फल आहे या दृष्टीने त्याचा विचार करता येतो. म्हणजेच ज्ञानाच्या असलेल्या विभिन्न प्रकाराचा विचार केला असता मुख्य प्रकाराचा विचार करा. सामान्य, परोक्ष आणि प्रत्यक्ष. सामान्य, परोक्ष आणि अपरोक्ष असा विचार आपल्याला करता येतो. म्हणजेच जिथे जिथे अशा असलेल्या अभेद स्थितीची सिद्धी होते तिथे तिथे ज्ञानाचा जो विषय आहे त्या विषयाचं जे मला ज्ञान मिळायचंय म्हणजे त्या विषयाचं जे ज्ञान मिळतंय म्हणजेच फल प्राप्त होते, त्या फलाचा जो प्रकार आहे तो प्रकार 3 प्रकाराने विभागला जाईल. तो म्हणजे सामान्य, परोक्ष आणि अपरोक्ष. मग या 3 प्रकारामध्ये निश्चित कोणता प्रकार असला पाहिजे याचा विचार केला असता प्रत्यक्षता हा विचार करा. जिथे ज्ञानाचा विषय त्या विषयाच्या संबंधाने अंतःकरणाची वृत्ती विषयाकार झाली का झाली नाही. अंतःकरण ज्ञानाचं साधन आहे आणि त्या ज्ञानाच्या साधनाचा जो परिणाम आहे तो परिणाम जर विषयाकार होतोय
तर विषयाचं साक्षात दर्शन ते अंतःकरण घेते का घेत नाही असा विचार केला तर मात्र तिथे प्रत्यक्ष ज्ञान व्हायला पाहिजे अशी सिद्धी होते. आणि जिथे अंतःकरणाचा परिणाम, अंतःकरण ज्या परिणामाला म्हणजे ज्या आकाराला प्राप्त होते त्या आकारावरून अन्याची जर सिद्धी करावयाची ठरली तर तिथे निश्चित नियमाने परोक्ष ज्ञानाची सिद्धी होते असा विचार करा. आणि जिथे विषय पुरोदेश आहे, वरती आहे, पुरोदेश वरती असा विषय आहे, परंतु विशेषत्वाने प्रत्यक्षतेने इंद्रियाधिकांची गती म्हणजे अंतःकरण वृत्तीची गती तिथे जाऊन त्या ज्ञानाचा जो होणारा विषय त्याचं दर्शन, त्याचं प्रकाशन विशेषत्वाने करीत नाही, परंतु सामान्यत्वाने केल्याशिवाय राहत नाही. तिथे मात्र माझ्या असलेल्या ज्ञानाचा जो विषय आणि त्या विषयाचं मला होणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा प्रकार मात्र सामान्य समजावा लागतो असा सिद्धांत आपल्याला विचारात घेता येतो. म्हणून अभेद स्थितीवरूनच सगळ्या असलेल्या ज्ञानाच्या प्रकारामध्ये वा फलामध्ये आपल्याला विचार करता येतो आणि वैलक्षण्य त्याच्यामध्ये सापडतं. वैलक्षण्याचा विचार तसा करता येतो. जिथे प्रत्यक्षत्वाने साक्षात अभेद सिद्ध होतो वृत्तीचा आणि विषयाचा तिथे प्रत्यक्ष ज्ञान आहे असाच विचार करा. आणि जिथे जो ज्ञानाचा विषय आहे त्याच्यापर्यंत वृत्ती थेट जात नाही, कशाचं तरी आलंबन घेते आणि आलंबन घेऊन आणि मग सिद्धी होते, म्हणजे मग विषयाचं ज्ञान, साध्याचं ज्ञान, ज्ञानाचा जो विषय त्या विषयाचं ज्ञान संपादित करते. अशा असलेल्या वृत्तीला व अशा असलेल्या त्या विषयाच्या ज्ञानाला परोक्ष वृत्ती दृष्टीने म्हणा आणि ज्ञानाने परोक्ष ज्ञान असं म्हणा. म्हणजे तिथे परोक्ष ज्ञानाची सिद्धी होईल. इथे अभेद पक्ष वृत्तीचा आणि विषयाचा सिद्ध होतो का होत नाही? विषयाचा सिद्ध होणार नाही. थेट विषयाचा सिद्ध झाला तर प्रत्यक्ष देत जाईल. विषयाचा साक्षात सिद्ध होत नाही, पण विषयाचं ज्ञान ज्याच्या माध्यमाने निश्चित निर्णित असं होतंय त्याच्याशी मात्र अभेद स्थिती पक्ष सिद्ध होतो. जर अभेद पक्ष स्थिती सिद्ध नाही झाली तर विषयाचं ज्ञान परोक्ष काय सामान्य सुद्धा सिद्ध होणार नाही, काहीतरी सिद्ध व्हावं लागेल. उदाहरणार्थ ज्ञात असलेलं उदाहरण, पर्वत वन्यमान आहे म्हणजे पक्ष आहे आणि त्याच्यावर साध्य आहे, तो वन्यमान आहे म्हणजे तिथे अग्नी आहे असं ज्ञान होत असताना अग्नी प्रत्यक्ष आहे का? अग्नी दिसतही नाही. अग्नी दिसेल का? दूरस्थ पुरुषाला दिसणार कदापि नाही. मग अग्नीचं ज्ञान होतेच कशावरून? अतूट धूमरेखा धुरावरून होते ना, अविनाभाव संबंधाने होते ना. म्हणजे त्या अग्नीचं ज्ञान संपादन करीत असताना धूमरेखेचं आलंबन आश्रय घेतला का घेतला नाही? घेतला. धूमरेखा प्रत्यक्ष कळली म्हणजे त्या धूमरेखेचं, धूम नावाच्या त्या विषयाचं ज्ञान संपादन करीत असताना अंतःकरण वृत्तीचा जो आकार आहे तो आकार झालाच कसा? धूमासारखा. धूमासारखा तो आकार झाला. त्यामुळे अभेद पक्षाची सिद्धी धूम नावाच्या विषयाच्या संबंधाने झाली का झाली नाही? झाली. पण धूम हा माझ्या ज्ञानाचा विषय आहे का? धूम हा अभेद पक्षाच्या दृष्टीने निश्चित माझ्या ज्ञानाचा विषय, परंतु मला जे जाणून घ्यायचंय वा जे अंतिम फल आहे ज्याचं ज्ञान मला संपादन करायचंय त्या माझ्या असलेल्या वृत्तीचा, त्या इच्छेचा तो मात्र विषय होत नसल्यामुळे त्या धूमाच्या ज्ञानामध्ये समाधान नाही, त्या धूमाच्या ज्ञानामध्ये परिपूर्णता नाही. तर मला अग्नीचं ज्ञान होणं इथपर्यंत ती गोष्ट जाणं गरजेचं असल्यामुळे साध्य रूपाने धूम नसून साध्य रूपाने सपक्ष असलेला
असा जो अग्नी आहे तो आहे की ज्या संदिग्ध साध्यवान अशा पक्षावर उपस्थित असलेला, साध्यरूप असलेला, हेतू संबंधित असलेला असा जो अग्नी आहे की ज्या अग्नीकडे माझी अभेद पक्ष सिद्धीने वृत्ती त्या धूमरेखेचं आलंबन करून आणि अविनाभाव संबंधे करून त्या उदाहरणाच्या ज्ञानी करून आणि प्रतिज्ञे करून तिथे जी जाऊन पोचली. प्रतिज्ञा निश्चित आहे. जर या प्रकरणामध्ये प्रतिज्ञेचा विचार जर नाही केला तर धूमाचं ज्ञान झालं, विषय संपला. धूम कळल्यानं अग्नीचं ज्ञान होणं ही प्रतिज्ञा आहे. जर त्या प्रतिज्ञेमध्ये अग्नीचं ज्ञान ही जर की हा विषय आला नसता, दूर आहे दूर आहे दूर आहे, संपला विषय, धुरापर्यंतच गेला असतं. परंतु प्रतिज्ञेचा विचार ही कसं आहे, साधारण होणारा व्यवहार दूर बघितला की पेटलंय असाच होणार आहे. परंतु या होणाऱ्या सगळ्या व्यवहारात जो सगळा प्रकार झालेला आहे, ज्ञान प्राप्ती होत असताना त्या प्रकाराचं सूक्ष्म चिंतन इथे आहे. म्हणजे आत होणारी जी प्रक्रिया आहे, माझ्यात होणारी प्रक्रिया आहे, ही सगळी प्रक्रिया एवढी आहे याचा तो विचार आहे. जसं की 1000 पाकळ्या घ्याव्यात आणि त्याच्यामधून सुई ओवावी, वाटतं काय एकदम बाहेर पडलं? एकदम बाहेर पडत नाही. पहिल्या पाकळीचा छेद होतो, दुसरीचा होतो, मग अंतिम पाकळीचा छेद होतो आणि मग दोरा बाहेर पडतो. त्याचा विचार एका क्षणात होत असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला असं वाटलं पाहिजे किंवा वाटतं इकडून टाकलं आणि तिकडून निघालं, पण तसं ते होत नाही. त्याच पद्धतीमध्ये विचार केला असता या प्रतिज्ञेमध्ये वन्हीचं असलेलं ज्ञान प्राप्त करून घेण्याची सगळी सोय लावली असल्यामुळे त्या एका असलेल्या प्रतिज्ञेवरून अभेद पक्ष सिद्धी विषयाची आणि ज्ञानाच्या साधनाची ही धूमरेखेत जरी झाली आणि विषयाचं जे ज्ञान म्हणजे धूमाचं जे ज्ञान मला प्रत्यक्ष जरी झालं तरी त्या प्रत्यक्ष असलेल्या ज्ञानामध्ये कोणत्याही पद्धतीची परिपूर्णता न होता प्रतिज्ञेप्रमाणे अग्नीच्या ज्ञानामध्ये त्या असलेल्या माझ्या इच्छेची, याला म्हणा यादृच्छिक इच्छा, त्या प्रतिज्ञेचा विचार करीत असताना साध्यवान असलेला जो पर्वत आहे आणि त्या पर्वतावर अग्नी आहे, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी, अशा पद्धतीची व्याप्ती, यथा महानसः अशा पद्धतीचं उदाहरण घेऊन जिथे असं होतं आहे तिथे वह्नी असला पाहिजेत. पर्वतो वह्निमान अशा पद्धतीची प्रतिज्ञा. पर्वत वह्निमान, मग पर्वतो वह्निमान आणि मग पुढे हे सगळं जशाला तसं लावायचं. मग हे सगळं लावलं की मग लक्षात येतो तिथे मात्र अग्नी आहे. मग या पद्धतीची असलेली जी प्रतिज्ञा आहे त्या प्रतिज्ञेचा विचार केला. हा विषय वाक्य थोडक्यात बरोबर. तर त्या विषय वाक्याच्या दृष्टीने विचार केला असता तर आपल्याला असं लक्षात येतं की त्याची जी परिपूर्णता आहे, याला संकल्प कुठे आहे या दृष्टीने विचार करा. दुसऱ्या परिभाषेत कुठला संकल्प आहे त्या दृष्टीने विचार करा. माझा संकल्प ₹1,00,000 मिळवायचा आहे, 90,000 गाडी आली, महत्वाची का महत्वाची? महत्वाची. मिळाली का मिळाली? मिळाली नाही. परिपूर्णता आहे काय? नाही. प्रतिज्ञा काय आहे तिथपर्यंत जर ती गोष्ट पूर्ण झाली तर त्या गोष्टीची परिपूर्णतेने प्राप्ती झाली असा विचार करता येतो. अलीकडे जे जे मिळतंय श्रेष्ठ जरी असलं तरी त्याचा विचार नाही, इच्छा मात्र ती आहे. या यादृच्छिक इच्छेचा विचार केला असता, यादृच्छिक इच्छा म्हणजे काय? अनिश्चित इच्छा. आता अशी आहे, उद्या कशी होईल. परोक्षते प्रत्यक्षतेमध्ये यादृच्छिक इच्छा होत नाही. जे आहे ते खरं आहे.
जे समोर आहे ते खरं आहे, आणि जे समोर नाही त्याच्याविषयी कोणत्याही पद्धतीची इच्छा वेगवेगळ्या असलेल्या स्वतःच्या संस्काराने निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशी ही इच्छा आहे. त्या अशा असलेल्या इच्छेच्या दृष्टीने विचार केला असता अभेद पक्ष सिद्धी धूमरेखेत होते, ही गोष्ट सिद्ध होते. परंतु प्रत्यक्ष धूमाचं ज्ञान झालं तरीही त्या प्रत्यक्ष धूमाच्या ज्ञानामध्ये साध्य ज्ञान प्राप्ती आहे काय? नाही. साध्य ज्ञान प्राप्ती होईल कधी? या धूमरेखेचं ज्ञान घेऊन, त्या ज्ञानाचा आश्रय करून, त्या ज्ञानाशी संबंधित असलेला अविनाभाव संबंधाने धूम ज्या अग्नीशी राहतो त्या असलेल्या त्या साध्याकडे जो पक्ष आहे आणि त्या पक्षावर राहणारा जो अग्नी नावाचा प्रकार आहे म्हणजे साध्य, त्या साध्याच्या ज्ञानामध्ये परिपूर्णता होते. म्हणजेच अभेद ज्ञान व अभेद सिद्धी पक्ष असा जिथे जिथे होतो आणि याचं आलंबन घेतलं जातं तिथे परोक्ष ज्ञानाचा विचार आपल्याला करता येतो. म्हणजे या अभेद सिद्धीला वगळून कोणत्याही पद्धतीमध्ये इतर असलेल्या ज्ञानाचा विचार आपल्याला करता येत नाही. सामान्य ज्ञानाचा विचार करा. सामान्य ज्ञानामध्ये सुद्धा अभेद पक्ष सिद्धी होते का होत नाही? विषय आणि पुन्हा ज्ञानाचं साधन यांच्यामध्ये अभेद ही स्थिती होते का होत नाही? होते. सामान्य तऱ्हेने होते. म्हणून ते सामान्य ज्ञान त्या अभेद पक्षाला अभेद सिद्धीला टाकता कुठेच येत नाही. म्हणजे सामान्य परोक्ष आणि प्रत्यक्ष यांच्यामध्ये प्रबलतेचा विचार केला आणि व्यापकतेचा विचार केला. प्रबलता समर्थता ही व्यापकतेवरून लक्षात घ्यावयाची असते. कोण किती मोठा जेवढी त्याची व्यापकता. एखादा राजकारणी मोठा किती स्वतःच्या मतदारसंघात तिथं चालतं आणि त्याला वाटेल तिथे तो थांबला तिथेही तसं चालतं. तो प्रभावी. व्यापकता केवढी मोठी त्याच्यावरून सगळ्या जिल्ह्यात तिथं चालतंय. मग खासदार व्हायच्या लायकीचा आहे. नुसत्या तालुक्यात चालतंय आमदार व्हायच्या लायकीचा आहे. एखाद्या वार्डातच चालतंय त्याचं. 2-3 वार्डात चालला नगराध्यक्ष म्हणजे येताना खाली खाली आहे आणि त्याच्याच वार्डात चालतंय मग नगरसेवक आणि त्याच्याही वार्डात चालत नाही तो गृहपती घरात आणि घरात चालत नाही त्याला म्हणा नवरा तो नवरा होण्याच्या लायकीचा आहे. एवढाच काय तो विचार करा. सांगण्याचा हेतू आहे व्यापकतेवरून समर्थतेचं चिंतन करा. सामान्य ज्ञानाची व्यापकता परोक्ष ज्ञानात आहे का? नाही. परोक्ष ज्ञानाची व्यापकता प्रत्यक्षात आहे का? नाही. सामान्यापेक्षा परोक्षतेची व्यापकता जास्ती आहे. सामान्याची मर्यादित आहे. कुठे? एक सामान्याची सामान्यात आणि सामान्याची भ्रमात. ब्रह्मज्ञानातही सामान्य ज्ञान आहे त्यामुळे त्याची व्यापकता जाईलच कुठपर्यंत? सामान्य मनुष्य सापडेल कुठं? एक तर त्याच्या घरात सापडेल, नाही तर जो दुष्ट आहे त्याच्या समोर हात जोडलेला सापडेल. सज्जनापुढे हात जोडलेला सापडत नाही. सामान्य माणसाची गत ती आहे. तुला पोटे खलस्यच सुभाषितकार म्हणतात की जर एखादा दुष्ट व्यक्ती आहे तर त्या सामान्य जनांच्या दृष्टीने विचार करून सुभाषित आहे. जर एखादा दुष्ट व्यक्ती आहे तर त्या दुष्ट व्यक्तीच्या पारड्यामध्ये थोडं टाकलं असता तो जर समाधानी होत असेल आणि आपल्याला त्रास देत नसेल तर त्याच्या पारड्यात तेवढं टाका आणि मोकळवा. म्हणजे जर एखादा दुष्ट व्यक्ती शेजार पाजारचा साहेब बरे आहेत का असं म्हणल्याने खुश राहत असेल तर दररोज त्याला साहेब म्हणून 2 पावलं पुढे त्याला काय बिघडतं? असा विचार सामान्य जनांच्या बाबतीत आहे. म्हणजे सामान्य सापडेल कुठं? निश्चित. सज्जन त्रास देत नाही
त्याच्यासमोर सापडेलच असा नियम नाही. असू शकतो, नाहीच असं नाही, पण सापडेलच असा नियम नाही. मग सापडेलच कुठं? इथं सापडेल. भक्त कुठं सापडतो? देवळात. तसा सामान्य कुठं सापडतो? यांच्या पुढ्यात. त्यामुळे सामान्य ज्ञानाच्या व्यापकतेचा विचार केला तर स्वतःच्या असलेल्या स्थितीत एक तर सापडेल सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान तिथे तरी सापडेल, तिथे आहे त्याची व्यापकता. आणि दुसरीकडे कुठे सापडेल? ब्रह्मज्ञानात. कारण का तो तिथे मिसळून वागतो. परोक्ष ज्ञानाचा विचार केला तर सामान्य ज्ञानातही त्याची व्यापकता आहे. परोक्ष ज्ञान होतच कधी? सामान्य. त्यामुळे परोक्ष ज्ञानात करायचंय, स्वतःच्या ठिकाणी सुद्धा व्यापकता आहे, परंतु ब्रह्मज्ञानामध्ये मिसळत नाही. म्हणजे ब्रह्मज्ञान हा प्रदेश सोडला सामान्याचा जास्ती आहे आणि परोक्षाचा कमी असं नाही. तो दोष आहे, दोषात नसणं हा गुण आहे. त्यामुळे याची व्यापकता जास्ती आहे. किंबहुना भ्रमाला काही अंशामध्ये काढून टाकण्याचं काम परोक्ष ज्ञान करतं. आणि त्याचा विचार करीत असताना आपण काही पाठांमध्ये असं ऐकलंय की असत्वापादक आवरणाची निवृत्ती करणारं हे परोक्ष ज्ञान आहे. म्हणजे निवृत्ती करण्यामध्ये, भ्रमनिवृत्ती करण्यामध्ये सामान्यापेक्षा हे मोठं आहे. सामान्य साधक होतं तर हे काही अंशात बाधक ठरतं. त्यामुळे परोक्ष ज्ञानाची व्यापकता सामान्यापेक्षा थोडी जास्ती पकडावी लागते. म्हणजे थोडी तो मोठा आहे, म्हणजे समर्थ आहे असा विचार करा. आणि प्रत्यक्षाचा विचार करीत असताना प्रत्यक्षाचा विचार करा. कसा करा? परोक्षामध्ये सुद्धा अभेद पक्ष सिद्धी कुठेतरी होते. मग परोक्षतेमध्ये सुद्धा प्रत्यक्षाची किमया आहे. सामान्यतेमध्ये सुद्धा प्रत्यक्षाची किमया आहे. किंबहुना प्रत्यक्ष ज्ञानच सामान्य तऱ्हेने होते, प्रत्यक्ष ज्ञानच परोक्ष तऱ्हेने होते असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाच्या व्यापकतेचा विचार केला तर सगळीकडे असलेली त्याची व्यापकता असल्यामुळे समर्थ ठरेलच कोण? प्रत्यक्ष ज्ञान समर्थ ठरतं. त्यामुळे आत्मप्रमेचा विचार करीत असताना प्रत्यक्ष ज्ञानाचा विचार केला. अशा असलेल्या प्रत्यक्ष ज्ञानाचा विचार करीत असताना ज्याचं ज्याचं प्रत्यक्ष ज्ञान होतं ते सगळे पदार्थ वा ते सगळे एक संग्रह त्याचा करा. जगताचं प्रत्यक्ष होतंय, मग जगत महत्वाचं आहे असं सिद्ध होतं. प्रत्यक्ष होतंय ना, मग ते महत्वाचं नाही असं पहिल्यांदी म्हणता येणार नाही. किती महत्वाचं आहे? दृढ मिथ्यात्व निश्चय करावा लागतो. हे करावा लागतो हे म्हणण्यामध्ये जगताचं प्रत्यक्ष ज्ञान होत असल्यामुळे हा करावा लागतो असा प्रकार वापरावा लागतो. नाहीतर मिथ्यात्व निश्चय होतो असाच म्हणावा लागेल. म्हणजे बाद होतो याचा, दिसे नास हे होईल ज्ञान झाल्या क्षणी. तसं होतंय का? तशी ती गोष्ट होत नसल्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय न, त्यामुळे याला तेवढी किंमत प्राप्त झाली असा विचार करा. या सगळ्या गोष्टींचा संग्रह करा. मला काय उपयोग या जगताचा, वा मला अनुभव काय येतो या जगतापासून? माझ्या अनुभवाचे 3 प्रकार आहेत आणि त्यातले 2 प्रकार महत्वाचे. काय आहेत? एक, सुख तरी होईल नाहीतर दुःख तरी होईल. सगळं जगत संपलं याच्यामध्ये, याच्यात काही राहत नाही. आता जगतातला काही प्रकार सुखाचा आहे आणि काही प्रकार दुःखाचा आहे असा मला वाटतो. जगत सुखही नाही जे जगतात, तसं सिद्धांत दृष्टीने पाहायला गेलं तर सुखालाही वाव नाही आणि दुःखालाही वाव नाही. नाही म्हणे हे जड आहे, म्हणजे जड असतं ते दुःखरूप असतं. दुःखरूप जड आणि ते पुढे काय असत, असतेचा विचार करता का करत नाही? एकदा असत रूपतेचा विचार केला, जे असत आहे म्हणजे नाहीच त्याला दुःखरूप म्हणा, जड म्हणा, नाहीतर अजून काय म्हणा. ज्याला असत रूपता कळत नाही
त्याला दुःखरूप सांगावं लागतं. आणि ज्याला दुःखरूपचही कळत नाही त्याला म्हणावं लागतं दगडासारखा जड आहे. म्हणजे काय होईल, काही उपयोग नाही एवढं ते सिद्ध आहे. मग असं जड आणि दुःखरूप असा हा विचार करावा लागतो. म्हणजे वास्तविकता आहे का दुःखरूपतेची, विवर्ताच्या पद्धतीत सगळं माना, पण सिद्धांत दृष्टीने मानताना काय माना, काहीच नाही. कारण का अजात झालेलंच नाही आणि त्याला सुख काय दुःख काय आणि उपेक्षा काय काहीच मानता येत नाही. जे झालंच नाही त्याचा काय विचार करता, ते होणं शक्य नाही त्याचा काय विचार करता. आकाशाची निलिमा आहे तिथनं मी निळा रंग घेतो आणि कपाळाला लावतो होत का, अरे ते नाहीच आहे. मग त्याचा काय विचार करता, ते घेता येईल काय, घेताच येणार नाही. त्यामुळे मृगजलाने मी माझी तहान भागवतो, होऊ शकतं काय, अरे नाहीच आहे ते. मग त्याच्याने काय तहान भागवतो, मरून जाण्याची वेळ येईल. पण मृगजलाने तहान भागत नाही. किंबहुना जो मृग आहे तो मृग म्हणजे हरिण या असल्या पाण्याच्या शोधात धावत धावत मरतो, म्हणून तर त्या जलाला मृगजल म्हणलं ना. नाहीतर हरणाचं नाव देऊन उगं त्याचं नामोहरम करण्यात अर्थ काय, पण तो मरतोय ना, त्यामुळे त्याला मृगजल आम्ही म्हणतोय. म्हणजेच त्या मृगजलामध्ये कपडे भिजवतो, कपडे धुतो, तहान भागवतो, आंघोळ करतो, सगळं चुकीचं, हे होणंच शक्य नाही. त्यामुळे असा आपल्याला विचार करता येतो की या सगळ्या जगताचा वास्तविक विचार केला, सुख दुःख काही नाही, पण मला अनुभव येतोय त्याची वाट काय, त्याची वाट एवढीचे तुला वाटतंय तीच वाट आहे, दुसरी वाट नाही. कारण का तू वाटून घेतलंय ना, ते ज्यांनी वाटून घेतलं, ज्यांनी जे मानून घेतलं त्याला तसं ते भोगावं लागतं. याच्यासाठी प्रसिद्ध उदाहरण गौतमांचं आहे. ते गौतमांनी गोहत्या झाली असं मानलं तर प्रायश्चित्त करण्याची वेळ आहे. त्याच्यातनं ती गौतमी गंगा आहे. दिंडी चालू आहे, 1 मिनिट थांबावं लागतं. तर आपण असा विचार करतोय की या सगळ्या असलेल्या गौतमांचा विचार, गौतमांनी असं मानलं की एक गाई तिथे आहे आणि उपद्रव करते देव आहे कोणीतरी, आणि ते गाईचा वेश धारण करून तिथे आलेले आणि ती उपद्रव करते, त्यांची तपश्चर्या चालू. एक दर्भाची काडी त्यांनी घेतली आणि ती गाईवर टाकली आणि त्यांना तपोभंग करायचा होता. आता दर्भाची काडी टाकल्यावर मरत कोणीच नाही, काडीच वाऱ्याने उडून जाणारी असते, त्याच्याने मरतं का कोण नाही, ती गाई लगी मरून पडली. गौतमांना वाटलं मी दर्भाची काडी टाकली आणि गाई मेली, काय झाली, गोहत्या झाली. गोहत्या झाली, ब्रह्मदेव प्रकटले. त्यांनी तपश्चर्या केली, ब्रह्मदेव प्रकटले आणि ब्रह्मदेवानी सांगितलं तुमच्याकडनं काही झालेलं नाही, पण यांना पुन्हा मेली ना गाई, मला वाटतंय ना. ब्रह्मदेवाने सांगितलं तपश्चर्या करा. करपात्री महाराजांना हा प्रश्न केला की ब्रह्मदेवानी न केलेल्या कर्माचं प्रायश्चित्त का सांगितलं. करपात्री स्वामी म्हणाले त्यांना वाटलं ना माझ्याकडनं झाले म्हणून, मग तो संस्कार घालविण्यासाठी तसलंच प्रायश्चित्त अपेक्षित आहे.
कारण का संस्कार घालविणारं प्रायश्चित्त आहे. आणि ह्यांनी संस्कार न करता करून कशाचा घेतलाय? गोहत्येचा. मग आता घालवायचं कसं? प्रायश्चित्त. दुसरं नाहीये. प्रत्यक्ष गोहत्येला जे प्रायश्चित्त तेच असलेला प्रायश्चित्त. कारण का दोघांचाही होणारा परिणाम संस्कार रूपाने अंतःकरणावर आहे. त्यामुळे मानलं की काम बिघडतं. मुक्त होता परी बळे झाला बद्ध आणि घेऊन या छंद माझे माझे एवढा आहे. आणि याचा परिणाम काय आहे? दुःख का भोगायचं? माझं माझं म्हणलं काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये? ब्रह्मदेव सुद्धा मी कोण म्हणत बसला. माझं सगळं म्हणत बसला. दुःख झालं काय? मग माझं म्हणण्यामध्ये दुःख काय व्हायला पाहिजे? दुःख व्हायला नकोय ना. दुःखाला काहीतरी अधर्म घडला पाहिजे का नकोय? घडला पाहिजे. शास्त्र त्याच्यासाठी सांगतं की जो स्वतःला आत्मा न मानता देह मानतो असा असलेला, दररोज ब्रह्मघात करणारा, ब्रह्म हत्या करणारा असा असल्यामुळे नित्य ब्रह्महत्येचं पातक उपभोगणारा ठरतो. आता दुःख भोगायचं का भोगायचं नाही ठरवा. त्याला दुःख मिळेल का मिळणार नाही? मिळेल ना. कारण का एक पातक होतंय. दररोज अधर्म होतोय यामुळे त्याचं दुःख मिळतंय. त्यामुळं माझं म्हणण्यामध्ये स्वतंत्र काहीतरी अस्तित्व या आत्मस्वरूपाहून मानण्यामध्ये दोष होतो, द्रोह घडतो, अपराध होतो आणि त्या अपराधाची शिक्षा निश्चित होते आणि त्याचा परिणाम दुःख आहे. तो दुःखाचा सगळा प्रकार, सगळा समाज अनुभवतो. त्यामुळे विनाकारण सुद्धा होणारं जे दुःख आहे त्या दुःखाला स्वतःच्या असलेल्या वाईट कर्मामध्ये टाकत असताना, सोडत असताना याचाही विचार करून घ्या की हे सुद्धा आहे त्याच्यामध्ये. काही कर्म नसलं तरी इथून सुद्धा भोगायची वेळ येते. अहंकाराची ही किमया आहे. मी केलं, मला वाटतंय मी हे केलं, त्यामुळे असं आहे. या सगळ्या गोष्टीचा आता ते स्वतःच त्या उंटाप्रमाणे, हत्तीप्रमाणे जर आपण अडकून घेतलं तर सापडतो. हत्तीला सवय असते. मी हे उदाहरण ऐकले गुरुवारी महाराजांकडून. काय? हत्ती बलवाली असतो, बलशाली, पण त्याला काय केलं जातं? दररोज साखळ दंडाने बांधलं जातं आणि कुठेतरी पक्क बांधतात आणि त्याला ज्ञान होतं की एकदा पायाला साखळदंड बांधला की असं कुठेतरी ठोकतायत की आपल्याला जाता येत नाही. आणि काही कालावधीनंतर तो जो माहूत तो काय काम करतो? काही साधन नसतं त्यावेळी नुसता हात फिरवतो पायावर त्याच्या बांधताना, किंवा साधी दोरी बांधतो आणि कुठेतरी खुर्चीला वगैरे कुठेतरी खेळा मारून ठेवून देतो. आता हत्ती आहे, त्याला खुर्ची हालत नाही, अख्खा माहूत ओढत निघतो आणि खाली जर घेतला तर माहूत दफन झाला. स्वतंत्र दफन करायची गरज नाही, दफन झाला तो खाली. पण त्याला ज्ञान असतंय, त्याने निश्चय करून घेतलेला असतो आता मी हलू शकत नाही. पण ते हात नुसत्या फिरवल्यावरून नुसता तेवढा संस्कार झाल्या म्हणतो मी बांधलो गेलो. आता बांधलो गेलो, बलशाली मानतो आणि त्याला प्राप्त सुख होतं काय? बंधनात दुःख आहे ना. आता रात्रभर तो तिथेच उभ्याचा उभा, तो दिलेच 1 इंच इकडे तिकडे करत नाही, उभाच आहे तो. बसेल पण हलणार नाही जागेवर, कारण का मी बांधलो गेलो आहे असा निश्चय त्याचा झालेला आहे. याचा विचार केला असता या सगळ्या असलेल्या जगताचा विचार करा. मला काय वाटतंय त्याच्यात याची वाट आहे, ह्याला काहीच वाटत नाही. हे जड आहे, याला काही वाटत नाही. हे दुःख आहे, याला काही भावना नाही, कोणतेही भाव नाही. चेतनता याला कोणत्याही पद्धतीत नाही. चैतन्य अधिष्ठानी आहे म्हणून चेतनता यावी असा नियम नाही. त्यामुळे याला कोणतेही भाव वगैरे काहीच नाही. मग हा काहीच प्रकार मानणार नाही. मग ह्याची वाट कशी होईल? मी काय वाट लावतो त्याच्यावर याची वाट आहे, आणि मी काय लावून घेतली वाट स्वतःची त्याच्यावर आहे. मी मानतो सुख आहे,
मी मानतो दुःख आहे, सगळ्याचा संग्रह करा सुखात आणि दुःखात. म्हणजे जगताचं प्रत्यक्ष होणारं जे ज्ञान आहे ते 3 पद्धतीत होतं, सुख दुःख आणि उपेक्ष. पण उपेक्षतेचा विचार नाही. अनुभव मला जो वाटतो मुख्य आणि ज्याच्यामध्ये मी वाहवत जातो वा डुंबतो तो मात्र सुखाचा आणि दुःखाचा असल्यामुळे त्या सुख आणि दुःखाचा विचार करीत असताना सुख होतेच कसलं म्हणावं लागतं प्रत्यक्ष आहे. कारण का तिथे हेतुतेची सिद्धी होते. मग या सुखाचा आणि दुःखाचा जो प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय झाला अशा पदार्थांचा विचार करायचा की टाकून द्यायचा, मुख्यतः काय याचा मला अनुभव येतोय ना. मग आता प्रत्यक्ष ज्ञानाचा विचार आहे म्हणजे याची व्यापकता लांब पर्यंत आहे, याचा प्रतिबंध शेवटपर्यंत आहे. मग याचा विचार करावा लागेल का लागणार नाही? विचार करावा लागेल. का विचार करावा लागेल? मी विचाराने ठरवले सुख किंवा दुःख, म्हणून विचार करूनच या गोष्टी मला टाकाव्या लागतील. या गोष्टीचा विचार करीत असताना याच्या प्रत्यक्ष ज्ञानाच्या विषयतेचा विचार केला असता सुख दुःखाची गणना ही मला यथार्थतेवरून नाही तर प्रत्यक्ष ज्ञानाच्या हेतूच्या सिद्धीवरून प्रत्यक्ष ज्ञानात करावी लागते. परंतु प्रत्यक्ष ज्ञानाचं स्वरूप सांगत असताना योग्य प्रमाण जन्यता नावाचं विशेषण प्रत्यक्ष ज्ञानाला दिलं असल्यामुळे योग्य प्रमाण जन्यता सुखाला दुःखाला सापडत नाही. कशी काय सापडायची? कारण का ते माझं आहे. जशी दृष्टी आहे तशी सृष्टी आहे, त्यामुळे याला प्रमाण नाही केली. दृष्टी सृष्टी वादाने सुद्धा पाहिला असता मला जी सृष्टी दिसते ती दुसऱ्याला दिसेल असं काही नाही. एखाद्याला अनुकूल वाटते, एखाद्याला प्रतिकूल वाटते. मला जशी दिसावी तशी नाही. शास्त्राला असंच वाटते, शास्त्राला दुःख वाटते, तिला जड वाटते आणि मला प्रिय वाटते. निरळ काम आहे. मला हवं वाटते, एकांतात मला जाऊ वाटत नाही, डोळे मिटून मला बसावं वाटत नाही. किंबहुना डोळे मिटल्यावर हेच पुन्हा दिसते. ध्यानाला बसणाऱ्या माणसांची अडचण काय? पहिली अडचण आणि सगळ्यात मोठी अडचण, जे आम्ही डोळे उघडे असताना सुद्धा विचार करीत नाही किंवा डोळ्यापुढे जे येत नाही ते नेमकं डोळे मिटल्यावर येतं. म्हणजे ही गंमत आहे की आम्ही सहजी विचार शत्रूचा कधीच करत नाही, पण नेमकं ध्यानाला बसलं की देव येत नाही, बरोबर तो येतो. कसं काय तो येतो? तो चालत येतो काय? त्याची ताकद आहे काय ध्यानात जायची? कशी असायची? तोही मनुष्यच आहे हाडामासाचा, तो कशाला तुझ्या ध्यानात जातो? तू सातत्याने आत तार वाजवतोय, शत्रू म्हणून ते पुढे येतंय. तू ती तार वाजवणं बंद कर म्हणजे मग पुढे येतं. गुरुवर्य महाराज याच्यासाठी एक सांगतात आणि अनुभव घेण्यासारखी गोष्ट. काही परिस्थित्या असो, लाख परिस्थित्या, लाख वृत्त्या जपता का जपत नाही? जपता. मग त्याच्यासोबत एक वृत्ती जपा, शांततेची. सातत्याने एक तार शांततेची आत चालू राहू. काय बिघडते? लाखो वृत्त्या जपायला लागलात, नको त्याच्या जपायला लागलात. जाताना कचरा कुंडीवर काय लिहिले हे सुद्धा ज्ञान घ्यायला लागला आणि ते आठवणीत ठेवू लागला वर्षानुवर्षे. आणि का त्या ज्ञानावरून होते काय? आपलं महिमा काय म्हणतो तो नंतर 40 वर्षापूर्वी यांनी कचरा कुंडी बघितली होती. शब्दानं शब्द लक्षात आहे. काय स्मरणशक्ती आहे. एवढं एक स्वतःची स्तुती करण्यासाठी कचरा कुंडी सुद्धा लक्षात ठेवताना. मग एक शांततेची वृत्ती जपायला बिघडते काय? एक जपा, वजन नाही आहे त्याचं. एक तार चालू राहू द्या शांततेची सारखी. एक सातत्याने चालू राहू द्या. आणि याची अनुवृत्ती करायची जर ठरली म्हणजे सातत्याने चालू आहे का नाही, विपरीत परिस्थिती प्राप्त झाली, शांतीची आहे ना तार, अशांती प्राप्त झाली की आपल्या प्रतिक्रिया वाटेल त्या संसारिक माणसाप्रमाणे द्या. आत त्यावेळी एका वृत्तीने तपासा मी शांत आहे. त्यावेळी लक्षात येईल
की माझी शांततेची तार चालू आहे का चालू नाही. मग ही शांततेची जर तार चालू असेल, शांत वृत्ती चालू असेल, तर मग कोणत्याही पद्धतीचा आपल्याला धोका नाही. म्हणजे ध्यानादी होणारी उपासना, त्या उपासनेत या शांततेचा स्वीकार आणि त्याचं प्रगटीकरण होतं. आणि ते प्रगटीकरण झालं म्हणजे उपासना, ध्यान वगैरे इत्यादी सगळे निश्चयात्मिक निर्णित अशा अवस्थेत होतात असा विचार करा. सुखाचा विचार दृष्टीप्रमाणे सृष्टी आणि त्या सृष्टीचा विचार सुख दुःखाचा त्या दृष्टीने जरी तपासलं तरी प्रमाणजन्यता याला सापडत नाही. त्यामुळे योग्य प्रमाणजन्यता नावाचं विशेषण जे प्रत्यक्ष ज्ञानाला तुम्ही लावता हे अयोग्य ठरतं. कारण सुखाचा आणि दुःखाचा विचार वा स्वीकार वा संग्रह या प्रत्यक्ष ज्ञानाच्या तुमच्या स्वरूपामध्ये होत नाही. कारण एक योग्य प्रमाणजन्य प्रमात्याशी संबंधित वर्तमानकाली प्रत्यक्ष योग्य जो विषय त्याचे योग्य प्रमाणजन्य जे ज्ञान ते प्रत्यक्ष ज्ञान असं जर म्हटलं तर सुख आणि दुःख बाजूला पडले. सुख आणि दुःख बाजूला टाकायचीच आहे. ही व्याख्या बरोबर का चुकीची? निश्चित बरोबर. तुमच्या स्वभावाला आणि अनुभवाला जुळत नाही म्हणून बदल करतोय शास्त्रकारांचं मत सांग. तुमच्या जुळत नाही म्हणून नाही, तर आत्मज्ञानाच्या दृष्टीने परोक्ष आणि प्रत्यक्ष याच्या दृष्टीने किंबहुना परोक्षतेचा विचार आम्ही सोडतो. होतच नाही ना. अवांतर ज्ञानाची गती, अवांतर वाक्याची गतीच नाही ना प्रत्यक्ष ज्ञान करून द्यायची. मग योग्य प्रमाण ते त्याला नाहीच आहे. आत्मज्ञानाला योग्य प्रमाण अवांतर वाक्य नाहीच आहे असं आम्ही म्हणतो. आणि जे अवांतर वाक्य प्रत्यक्ष ज्ञान करून देते असं म्हणतात ते तर माझं करून देते, मग ते योग्य प्रमाण आहे. योग्यता आणि अयोग्यता त्याच्या त्याच्या असलेल्या फलाच्या दृष्टीने आम्ही तिथे संगती लावून जशाला तशी मांडू शकतो. पण योग्य प्रमाणजन्य म्हणजे योग्य प्रमाणता हे महावाक्यात आणि केवळ आत्मज्ञानाच्या दृष्टीने तपासत असताना हे केलेलं प्रत्यक्ष ज्ञानाचं प्रमाण माझ्या दृष्टीने योग्य आहे, हेच लक्षण आहे, हेच स्वरूप आहे, याच्यामध्ये दुसरं कोणताही बदल करणं अनुचित आहे. म्हणजे याचा स्वीकार हे लक्षण निर्दुष्ट आहे का नाही? निर्दुष्ट आहे. म्हणजे याचा स्वीकार करता का करणार नाही? याचा स्वीकार करावाच लागेल. याचा स्वीकार न करता पुढे जाल असं होणार नाही. प्रमात्याशी म्हणताना ज्ञात्याशी म्हणलं तर निर्दुष्टता खंडित झाली. प्रमात्याशी म्हणावं लागेल. प्रत्यक्ष योग्य नाही म्हणलं तर जे विषय प्रत्यक्ष योग्य नाहीत त्यांचाही संग्रह होईल. त्यामुळे ते पद असणं गरजेचंच आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी दुसरं पद जे तुम्ही लावाल ते पद काढून हे पद लावणं गरजेचं होतं. तसं म्हणजे ज्ञाता आणि प्रमाता असा जो विचार आपण केला, ज्ञाता काढावा लागेल, प्रमाता लावावा लागेल. वर्तमान काल कोणताही काल असा शब्द न वापरता वर्तमान काल लावावा लागेल, अन्य शब्द काढावा लागेल. म्हणजे अन्य त्याग आहे आणि हेच असणं गरजेचं आहे. तसं माझ्या अनुभवाशी, माझ्या सुखदुःखाच्या अनुभवाशी ही गोष्ट म्हणजे हे विशेषण योग्य प्रमाणजन्य वा जन्यता हे जुळत नाही. केवळ सुख दुःख या अनुभवाशी जर जुळत नाही तर या विशेषणाला पूर्णपणे टाकून अन्याचा स्वीकार करता का? अन्याचा स्वीकार करता येणार नाही. म्हणजे याला टाकून अन्याचा स्वीकार करायचा असला तर गफलत झाली. वा जर असं समजलं असेल की इथे जुळत नाही म्हणजे हे त्याज्य, योग्य प्रमाणजन्यता हे विशेषण त्याज्य, हे बरोबर नाही, हे अव्याप्तीय करणार आहे, याची अव्याप्ती आहे, हा अव्याप्ती दोषाने ग्रस्त आहे, निर्दुष्ट नाही, निर्दोष नाही, दोषग्रस्त आहे असं जर म्हणाल तर
ती गोष्ट समीचीन नाही. का समीचीन नाही? तुमच्या अनुभवाचा विचार जसा सिद्धांताच्या दृष्टीने शास्त्रकारांनी केलेला आहे तसा मुख्य सिद्धांताच्या दृष्टीने तो केलेला नाही. आता विचार करा, तुमचं सुख काय आणि दुःख काय, त्याचा विचार इथे नाही. आणि योग्य प्रमाण जन्यता येते का येत नाही. सुखही मिथ्याच, दुःखही मिथ्याच. कुठेच म्हणताय ना तुम्ही, अनुभव नाहीच म्हणताय ना, त्या गोष्टीचा किंमत शून्य देताय ना. मिथ्या म्हणताय म्हणजे काय म्हणताय, मला यथार्थ आहे पण शास्त्र म्हणतो यथार्थ आहे. रज्जूवरचा सर्प खरा की खोटा? खोटा आहे. यथार्थतेत आहे का अयथार्थतेत आहे? अयथार्थतेत आहे. शास्त्र आणि सिद्धांत मुख्य दृष्टीने तपासला असता हे सगळं यथार्थतेत घेऊन जावं लागेल. पण माझा अनुभव शास्त्राला डावलायचा नाही आणि शास्त्राचा सिद्धांतही डावलायचा नाही. दोघांचा संगम करायचा आहे म्हटल्यानंतर सुख दुःखाचाही संग्रह यथार्थता माझ्या दृष्टीने असल्यामुळे त्या यथार्थतेचा आणि तिच्या प्रत्यक्ष ज्ञान विषयतेचा विचार करून सुख दुःखाचा संग्रह या प्रत्यक्ष ज्ञानाच्या स्वरूपात करावा लागतो. ती कटिबद्धता होते. त्यामुळे योग्य प्रमाणजन्यता हे विशेषण त्या दृष्टीने अयोग्य ठरतं, परंतु त्याज्य नाही, पूर्ण टाकता येत नाही, याचा स्वीकार तर करावाच लागेल. असे अवांतर वाक्यांचा विचार केला तर जिथे तत्पद बोधक वाक्य त्याच्याने प्रत्यक्ष ज्ञान झालं पाहिजे असा आक्षेप येतो, पण तसा काही प्रकार घडत नाही. ब्रह्म आहे म्हणजे काय ज्ञान व्हायचंय? होणार नाही. ज्ञान अपरोक्ष ज्ञान व्हायचे होणार नाही. नियमाने परोक्ष ज्ञान होईल, पण तोम बोधक असं जिथे पद आहे आणि असे जे अवांतर वाक्य आहेत त्या अवांतर वाक्याचा विचार केला तर प्रत्यक्ष ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे योग्य प्रमाणता जिथल्या तिथे आणि योग्य प्रमाण जन्यतेचा भाग जिथल्या तिथे, दोन्ही गोष्टी जर सापडतायत तर योग्य प्रमाण जन्य ही गोष्ट परिपूर्णतेने टाकता येते आणि स्वीकारता येते असं होत नाही. मग काय केलं पाहिजे? जेवढ्या भागात स्वीकार आहे तेवढ्या भागात स्वीकार झाला पाहिजे आणि जेवढ्या भागात अस्वीकार आहे तेवढ्या भागात हे विशेषण गेलं नाही पाहिजे. अस्वीकारतेची भाषा करायची नाही. नाहीतर एकच वस्तू स्वीकारही म्हणता आणि एकच वस्तू अस्वीकार म्हणता, हे तुम्ही विरोधाभासी बोलता किंवा वदतो व्याघाताने बोलता असं होईल. जिथे अस्वीकार आहे तिकडे याला पाठवायचं नाही आणि जिकडे स्वीकार आहे तिकडे हे तर लागलं पाहिजे. बरोबर. म्हणजे काय केलं पाहिजे? विचार करण्यासारखी गोष्ट आणि ती किती विचार केल्यानंतर लक्षात येईल असं मला काही वाटत नाही की आपल्याला लक्षात येईल म्हणून त्याच्यासाठी वाचायचं सरळ. त्यांनी लिहिलंय प्रमात्याशी वर्तमान संबंधी. आता मुख्य लक्षण करतात. प्रमात्याशी वर्तमान संबंधी प्रत्यक्ष योग्य जो विषय त्याचे अयोग्य प्रमाण अजन्य जे ज्ञान ते प्रत्यक्ष ज्ञान. म्हणजे काय? अयोग्य असलेल्या प्रमाणांपासून जे उत्पन्न झालेलं नाही ते असं जे ज्ञान ते प्रत्यक्ष ज्ञान. अयोग्य प्रमाण अजन्यता सुखाला आहे का सुखाला नाही? सुख प्रमाणांपासून उत्पन्न होतं का? प्रमाजन्य आहे का? नाही. म्हणजे अयोग्य प्रमाणापासून उत्पन्न होतं का? नाही. म्हणजे अयोग्य प्रमाण अजन्य आहे का? अजन्य नाही आहे. म्हणजे सुख आलं, दुःख आलं. आता अवांतर वाक्याचा विचार करा. अवांतर वाक्यापासून प्रत्यक्ष ज्ञान होतं का? अवांतर वाक्य एक अयोग्य प्रमाण होता. मग अवांतर वाक्यापासून निर्माण होणार ज्ञान काय झालं? अयोग्य प्रमाणजन्य. आणि हे ज्ञान अयोग्य प्रमाणजन्य आहे का? नाही. आम्ही म्हणतोय अयोग्य प्रमाण अजन्य. अवांतर वाक्य बाजूला पडली का? पडली. जशाला तशी गेली.
आता जे अयोग्य प्रमाण अजन्य असतं त्याच्या पोटात योग्य प्रमाण जन्यता असते का? असत नाही. अयोग्य प्रमाणे आणि अजन्य म्हणजे योग्य प्रमाण आणि जन्य याचा स्वीकार करता येणार नाही. याचा स्वीकार होईल ना. योग्यता आहे, अयोग्य प्रमाण आणि जन्यता म्हणत नाही आपण. अजन्यता म्हणजे जे निर्माण झालेलं नाही ते. इथे अयोग्य प्रमाण आहे का? नाही. योग्य प्रमाण आहे. अजन्य म्हणतोय का? नाही, जन्य म्हणतोय. जशाला तसं विरोधी आहे. हे तुम्ही म्हणताय तसं ते नाही असं नाही. म्हणजे काय? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे असं म्हणलं तर दोन चार काहीतरी लोकांना ज्ञान वेगळंच होतंय. त्याच्यापेक्षा असं आम्ही बोलतो. व्यतिरेकानेही बोलणं. अन्वयाने जर बोलू लागला तर दोष येत आहेत काही. तर मग व्यतिरेकाने बोलताना जर दोष जाते तर मग व्यतिरेकाचा आश्रय घ्यायला बिघडतं काय? म्हणून शास्त्रकार आता सुखाचा स्वीकार करायचा आहे, दुःखाचा करायचा आहे असं आहे. सुखाचा ह्याच्यातले गमक किंवा एक भाव सांग. सुखाचा निषेध आणि दुःखाचा निषेध केला का केला नाही शास्त्रकारांनी? दुःख सापेक्ष सुख, अंततोगत्वा दुःख आहे. दुःखाचा निषेध करायचा का करायचा नाही? करायचा आहे. मग दुःखाचा निषेध करताना निषेध वाक्याचा आश्रय केला तर बिघडेल का? वा तसाच केला पाहिजे? यांचा स्वीकार करायचा आहे, संग्रह करायचा आहे. आणि संग्रह करताना चालतो बाबा असं म्हणून नाही तर कसा करावा लागेल? त्याच्या स्वभावाप्रमाणे इथे केला असा विचार करा. व्यतिरेक म्हणजे निषेधच आहे ना. मग त्याचा निषेध स्वभावत आहे नाहीच ते. मग त्याचाही विचार करताना असा निषेधात्मक केलाय ही चमत्कृती. इथं चमत्कृती झाली. हे काय असं लिहिलेलं नाही, पण चमत्कृती अशी झाली. अयोग्य प्रमाण अजन्य म्हणण्यामध्ये योग्य प्रमाण जन्यतेचा भाग जिथे येतो म्हणजे महावाक्य जिथे येतो तिथे तर येतो. आणि जिथे स्वीकार नाही तिथे ते लक्षणही जात नाही. तिथे सुख दुःख येऊन बसलेत. म्हणजे सुख दुःखादिकांचा जशाला तसा स्वीकार झाला. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आहे, यथार्थ आहे, पण प्रमाणजन्य नाही तरीही ते तिथे आले. आणि इकडे आत्मप्रमा हे प्रमाणजन्य यथार्थ आहे आणि प्रत्यक्ष आहे. तिचाही संग्रह झाला. आणि तो संग्रह होत असताना म्हणतायत व्यतिरेकाचा उपयोग करून सांगतात अयोग्य प्रमाण अजन्य. तिथे अप्रमाण शब्द नाही आहे. नाहीतर सगळीकडे लावत 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 त्या प्रमाणाला लावून टाकतात आणि होताचा नव्हता गोंधळ होईल. आणि कोणाला गोंधळ तो निस्तारता येईल, मला निस्तारता येणार नाही. स्वच्छ हा अवघड काहीतरी होईल. म्हणजे नेमकं काय होईल ते लक्षात येणार नाही. अयोग्य प्रमाण अजन्य जे ज्ञान ते प्रत्यक्ष ज्ञान प्रमाणावर भर दिला येईल. त्यामुळे प्रत्यक्ष ज्ञान आत्मस्वरूपाकडे नेणार वा आत्मज्ञानासाठी म्हणून जे अपेक्षित ते प्रमाणजन्य याचा इथून विचार होतो. म्हणजेच आत्मप्रमा व्हायची आहे ती होईलच कशाने? योग्य प्रमाणाने होईल. कोणतं प्रमाण आहे? महावाक्य शब्द आहे. वाक्याने ज्ञान होईल, महावाक्याने ते ज्ञान होईल. म्हणजे काय व्हायला पाहिजे? तत्वमसीने ज्ञान होईल. कस काय ज्ञान होईल? त्याच्याने इतर असलेल्या प्रमाणांची गती का नाहीये या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. वाक्याने ज्ञान होतं, तत्वमसीने ज्ञान होतं. म्हणजे काय काय विचार करावा लागेल? तत्पदाचा विचार करावा लागेल. त्याला काय म्हणायचे? तत्वमसी म्हणजे उगच म्हणलं आणि कळलं काय? काही कळलं नाही. तत्ला काय म्हणायचे? त्यातल्या त्वमला काय म्हणायचे? आणि असीला काय म्हणायचे? याचा विचार आपल्याला करायचा आहे. सुरेश्वराचार्य त्या दृष्टीने विचार करताना दुसऱ्या अध्यायाची सुरुवात करतात की त्वम पदाचं ज्ञान हे होणं गरजेचं आहे. तत्पदाचं ज्ञान तिसऱ्या अध्यायात सांगितलं जाईल आणि पुढे मग त्याचा समारोप केला जाईल. म्हणजेच त्वम पदाच्या
प्रत्यक्ष ज्ञानाच्या संबंधाने बोलतायत, तत्वमसीच्या शोधनाच्या संबंधाने बोलतायत, म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाच्या संबंधाने बोलतायत. या आत्मज्ञानासाठी, या आत्मस्वरूपासाठी इतर असलेल्या सगळ्या प्रमाणांचा विचार का करीत नाहीत याचा काही खुलासा करतायत आणि प्रत्यक्ष ज्ञानाची अशी संगती लावतायत. काय संगती आहे आणि काय खुलासा आहे, तो उपोद्घात काय आहे, या गोष्टीचं आपल्याला चिंतन करायचं आहे. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचं चिंतन उद्या. कुंडली गवर्धारी श्री ज्ञानदेव तुकाराम, श्रीमत् सद्गुरु गुंडा महाराज की जय, श्रीमत् सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय, श्रीमत् सद्गुरु नारायण महाराज की जय, श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय. जय गुंडानाथ. उद्या संध्याकाळी 7 वाजता नैष्कर्म्य सिद्धीचा पाठ होणार आहे. सकाळचा पाठ उद्यापासून पुढील सूचनेपर्यंत होणार नाही आहे. संध्याकाळचा पाठ होणार आहे. सकाळ. जय गुंडानाथ. कुठं? हां, उद्या इथं. परवा जाईल. परवा दिवशी तिथून लवकर जर पोचलो मी 5-5:30 तर मग ऑनलाईन स्थळ टाकणार आहे. त्यामुळे लक्षात येतं ज्या दिवशी स्थळ निघेल त्याच्यावरचं त्या दिवशी इकडे तिथले येतात ना दिसावं. आता त्या दिवशी मग ह्याच्यावर कोण दिसणार नाही. याच्यात हां करू. हो नाही, हे भाषाच तशी वापरली याच्यामध्ये.